अक्षय तृतीया 19 एप्रिल 2026 मेष राशीसाठी सुवर्ण संधीचा दिवस। नमस्कार मंडळी, आज आपण बोलणार आहोत एक अत्यंत पवित्र, शुभ आणि भाग्यवर्धक दिवसाबद्दल, म्हणजे अक्षय तृतीया। अक्षय म्हणजे कधीही न संपणारे आणि तृतीया म्हणजे तिसरा दिवस। हा दिवस आहे ज्या दिवशी केलेले पुण्य, केलेली गुंतवणूक आणि घेतलेले निर्णय कधीही कमी होत नाहीत, ते वाढतच राहतात। आणि 19 एप्रिल 2026 रोजी येणारी ही अक्षय तृतीया मेष राशीसाठी खास आहे। चला जाणून घेऊया। मेष राशी ही धाडस, आत्मविश्वास आणि नवीन सुरुवातीची राशी आहे। आणि जेव्हा अशी राशी आणि असा अक्षय पुण्य देणारा दिवस एकत्र येतो, तेव्हा ब्रह्मांड एक जबरदस्त संधी तयार करतं। मेष राशी, अक्षय तृतीया नावातच आहे अक्षय, म्हणजे कधीही न संपणारी ऊर्जा, न थांबणारी समृद्धी। हा दिवस जणू ब्रह्मांडाकडून मिळालेली एक खास संधी असते। आणि 2026 साली ही दिव्य ऊर्जा मेष राशीसाठी काहीतरी खास घेऊन येत आहे। मेष राशीच्या लोकांसाठी हा दिवस अत्यंत शक्तिशाली आणि शुभ संकेत देणार आहे। तुमच्या आयुष्यात जे काही अडथळे होते ते हळूहळू दूर होताना दिसतील। जणू काही नशीब स्वतः तुमच्या बाजूने उभं राहिलंय अशी भावना तुम्हाला येईल। या दिवशी केलेले काम, सुरू केलेला व्यवसाय किंवा घेतलेला निर्णय भविष्यात मोठा फायदा देऊ शकतो। नवीन कामाची सुरुवात असो, गुंतवणूक असो, काही मोठा निर्णय असो, तुमच्यासाठी हा दिवस हो म्हणण्याचा आहे। तुमचं धैर्य आणि आत्मविश्वास तुम्हाला पुढे नेईल आणि अचानक एखादी चांगली संधी तुमच्या समोर येऊ शकते। अक्षय तृतीया म्हणजे संपत्तीची देवता प्रसन्न होण्याचा दिवस। मेष राशीच्या लोकांसाठी या दिवशी अनपेक्षित धनलाभ, जुन्या पैशांची वसुली किंवा नवीन उत्पन्नाचा मार्ग मिळू शकतो। जर तुम्ही या दिवशी थोडंसं जरी सोनं, चांदी किंवा काही शुभवस्तू खरेदी केली, तर ती तुमच्यासाठी अक्षय म्हणजेच कायम लाभ देणारी ठरू शकते। या दिवशी तुमच्या नात्यांमध्ये एक वेगळीच ऊब आणि जवळीक जाणवेल। जोडीदारासोबत वेळ घालवा, मनातील भावना व्यक्त करा। ज्यांचे लग्न ठरायचे आहे त्यांच्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ संकेत देतो। नात्यांमध्ये विश्वास आणि प्रेम वाढेल। आध्यात्मिक ऊर्जा जी मनाला मिळेल शांतता। हा दिवस केवळ पैसा आणि यशासाठी नाही, तर आत्मिक शांतीसाठीही खास आहे। देवपूजा, जप, दान केल्यास तुमचं भाग्य आणखी उजळेल। तुमच्या मनात एक नवीन सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल। जरी हा दिवस खूप शुभ असला तरी अहंकार किंवा घाईने घेतलेले निर्णय टाळा। शांतपणे विचार करून केलेली प्रत्येक गोष्ट अक्षय फळ देईल। मेष राशी हा फक्त एक सण नाही, हा तो दिवस आहे जेव्हा ब्रह्मांडाची अदृश्य शक्ती तुमच्या आयुष्याच्या दिशेला हलकेच वळवते। मेष राशीसाठी 2026 मधील अक्षय तृतीया म्हणजे जणू दैवी संकेतांचा वर्षाव, काहीतरी मोठं आणि काहीतरी विशेष घडण्याची सुरुवात। या दिवशी तुमच्यासाठी एक अदृश्य योजना तयार आहे। कदाचित तुम्ही अनेक दिवसांपासून एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहात, पण उत्तर मिळत नव्हतं। अक्षय तृतीयेच्या दिवशी अचानक एखादी नवी संधी, योग्य व्यक्तीची भेट किंवा एक विचार जो सगळं बदलून टाकेल। हे सगळं योगायोग नसेल, तर ब्रह्मांडाने दिलेला संकेत असेल। दैवी संकेत, लक्ष द्या, काहीतरी सांगितलं जातंय। या दिवशी तुम्हाला काही सूक्ष्म संकेत मिळू शकतात। एखादी गोष्ट वारंवार दिसणे, एखादं नाव, विचार किंवा स्वप्न पुन्हा पुन्हा येणं, अचानक मनात आलेली स्ट्रॉंग फिलिंग, हे सगळं दुर्लक्ष करू नका, कारण हीच ती भाषा आहे ज्यातून ब्रह्मांड तुमच्याशी बोलतं। अक्षय तृतीया हा अक्षय ऊर्जेचा दिवस आहे। या दिवशी तुमचे विचार खूप शक्तिशाली होतात, म्हणून सकारात्मक विचार करा, मोठं स्वप्न बघा, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण या दिवशी तुम्ही जे मनात ठरवाल तेच भविष्यात वास्तव पडण्याची प्रक्रिया सुरू होईल। कर्म आणि फळ, आजचं पाऊल उद्याचं यश असेल। तुम्ही या दिवशी जे काही काम सुरू कराल त्याला ब्रह्मांडाची साथ मिळेल। नवीन कामाची सुरुवात म्हणजे दीर्घकाळ टिकणारं यश, केलेली गुंतवणूक म्हणजे वाढती समृद्धी आणि घेतलेला निर्णय म्हणजे योग्य दिशेने वाटचाल। जणू काही तुमचं प्रत्येक पावलावर दैवी आशीर्वाद आहे। नात्यांमध्ये दैवी जुळवाजुळव असेल। या दिवशी नातेसंबंधांमध्येही एक वेगळीच जादू असते। काही लोक तुमच्या आयुष्यात अचानक येतील आणि तुम्हाला वाटेल ही व्यक्ती माझ्यासाठीच आली आहे। हे सगळं दैवी नियोजनाचा भाग असू शकतं। या दिवशी तुम्हाला आतून एक शांतता जाणवेल, जणू काही तुमचं मन सांगतंय तू योग्य मार्गावर आहेस। थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ध्यान, प्रार्थना करा, निसर्गात वेळ घालवा। तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं आतूनच मिळतील। या दिवशी काही गोष्टी तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळे घडू शकतात, पण घाबरू नका, कारण कधी कधी ब्रह्मांड आपल्याला जे हवंय ते नाही,
तर जे योग्य आहे ते देतं. मेष राशी, 19 एप्रिल 2026चा हा दिवस फक्त तुमच्या नशिबाचा नाही तर तुमच्या आत्म्याच्या प्रवासाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. ब्रह्मांड तुम्हाला संकेत देते. दैवी शक्ती तुमच्यासोबत उभी आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा. संकेत ओळखा आणि धैर्याने पुढे चला. कारण या अक्षय तृतीयेपासून तुमचं आयुष्य सामान्य राहणार नाही. ते होणार आहे अक्षय, समृद्ध आणि अद्भुत. मेष राशी, हा दिवस फक्त नशीब, पैसा किंवा संधी यासाठी नाही, तर हा आहे तुमच्या जुन्या कर्मांचे दरवाजे उघडण्याचा दिवस. मेष राशीच्या लोकांसाठी ही अक्षय तृतीया म्हणजे जणू कर्माचा हिशोब रिसेट होण्याचा क्षण. कधी कधी तुम्हाला वाटतं, मी इतका प्रयत्न करतोय तरी फळ का मिळत नाही. पण या दिवशी अचानक अडकलेली कामं पूर्ण होतील. ज्याने तुम्हाला दुर्लक्ष केलं तेच लोक तुमच्याकडे येतील. तुमच्या मेहनतीचं फळ दिसायला लागेल. कारण तुमचं चांगलं कर्म आता सक्रिय होणार आहे. या दिवशी तुमच्या आजूबाजूची ऊर्जा बदलते. तुम्ही जिथे जाल तिथे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. लोक तुमचं ऐकतील. तुमच्या बोलण्याला महत्त्व मिळेल. तुमच्यात एक वेगळीच पॉवर जाणवेल. हे काही साधं नाही, ही आहे अक्षय ऊर्जेची देणगी. तुमच्या आयुष्यात काही गोष्टींबद्दल गोंधळ असेल, हे करावं की नाही असा प्रश्न असेल. या दिवशी तुम्हाला एकदम स्पष्ट उत्तर मिळेल. योग्य दिशा दिसेल. निर्णय घेणं सोपं होईल. जणू काही तुमच्या मेंदूत लाईट ऑन झाली आहे. या दिवशी एक खास गोष्ट घडू शकते. तुम्ही ज्या गोष्टीचा विचारही केला नसेल तिथूनच संधी येईल. नवीन ओळख, वेगळं काम किंवा अचानक आलेला प्रपोजल. हे सगळं रॅन्डम नाही, हे आहे ब्रह्मांडाचं हिडन प्लॅनिंग. ज्याने आधी तुम्हाला इग्नोर केलं तेच लोक आता तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील. आदर वाढेल. तुमचं मत विचारलं जाईल. नात्यांमध्ये तुमची व्हॅल्यू जाणवेल. कारण तुमची ऊर्जा आता लो वरून हाय झाली आहे. एक वेगळीच जाणीव, तुम्ही एकटे नाही आहात. या दिवशी तुम्हाला आतून असं वाटेल, कोणीतरी मला गाईड करतंय. एखादी वेळ, एखादा योग्य निर्णय, योग्य व्यक्ती, सगळं इतकं परफेक्ट होईल की तुम्हाला जाणवेल, ही काही साधी गोष्ट नाही, ही दैवी साथ आहे. इतकी पॉझिटिव्ह ऊर्जा असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जास्त घाई, ओव्हर एक्साइटमेंट टाळा. सगळं नॅचरली होऊ द्या. कारण ब्रह्मांड जे देते ते योग्य वेळेत, योग्य पद्धतीनेच देतं. मेष राशी, ही अक्षय तृतीया तुमच्यासाठी फक्त शुभ दिवस नाही, तर तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे. तुमचं कर्म जागं होतंय, तुमची ऊर्जा बदलते आणि ब्रह्मांड तुमच्यासाठी नवीन दरवाजे उघडते. फक्त एकच करा, संकेत ओळखा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि संधी पकडा. कारण यावेळी तुमचं नशीब फक्त बदलणार नाही, ते अक्षय होणार आहे.